आवाज जनतेचा। गोबणी ते रिसोड रस्त्यावरील संलग्न नाला आणि पैनगंगा नदीवरील पूल नवीन करून उंची आणि रुंदी वाढवून बांधकाम करावे, कारण जनतेला तालुक्याच्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये ये-जा करण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो। रिसोड तालुक्यातील ग्रामीण गावखेड्यातील रस्त्यांची अवस्था अति खराब झाली असून जनतेला खूप त्रास सहन करावा लागतो। रिसोड तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व रस्ते तात्काळ नवीनीकरण करा। शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 7,000 रुपये प्रति क्विंटल, कापसाला 12,000 रुपये आणि तुरीला 10,000 रुपये भाव मिळावा। त्याचप्रमाणे कर्जमाफीही 3 लाखापर्यंत करावी, जेणेकरून शेतकरी बळकट होईल आणि आत्महत्या थांबतील। रिसोड करडा गोभणी वडजी रस्त्यासाठी उपोषणास 1 वर्ष होऊन सुद्धा रस्त्यांची अवस्था खूप खराब आहे। काही लोकांना जीव गमवावा लागला। वडजी ते गोभणी प्रजिमा 61 रोडचे निकृष्ट दर्जाचे काम चालू आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना वारंवार सांगूनही ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करतायत। अकोला जिल्हा मध्यवर्ती यांच्या सोसायटी मार्फत वाशिम जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना कर्ज वाटप करून शेअर्स कपात करून घेत असत। त्यामधील काहीसे शेतकरी अकोला जिल्हा मध्यवर्तीचे कर्ज न घेता राष्ट्रीयकृत बँकांमध्ये कर्ज घेतात। अशा शेतकऱ्यांचे शेअर्स वापस तात्काळ द्यावे। रिसोड तालुक्यामधून पॉवर ग्रीड लिमिटेड कंपनीच्या लाईनच्या तारेखाली शेतकऱ्यांची शेतजमीन गेल्याचा मोबदला पैसे मिळवलेले नाहीत, तरी तारेखाली गेलेल्या जमीनचा मोबदला तात्काळ देण्यात यावा। त्यामुळे जनतेच्या मागण्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सतीश प देशमुख यांचे अन्न पाणी त्याग आमरण उपोषण 17/2/2025 ला ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोबणी, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।